नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेतच असाल. आता आपण चाललो आहे कांदिवलीच्या एका साईटवर. तिथे आता आपले बांबू खोलत आहे. जे आपलं काम कंप्लीट झालं आहे. तिथे आपण जात आहे. आपण आलो आहे पार्किंगमध्ये. गाडी कुठे लावली बाबा या हिरोने आमच्या? गाडी शोधायला आता टाईम ऑलरेडी असं आपल्याला आज लेट झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या हिरोने आज गाडी रात्री पिक्चर बघायला गेलेला. तर गाडी कुठे लावली आहे काय माहीत. पूर्ण पार्किंग फिरावी लागेल आता. ते ठेवली रे. हां, फायनली दिसली आपली बाईक. आत्ता घेऊया बाईक आणि सुसाट निघूया कांदिवलीच्या साईडवर. चला तर मग भेटूया आता आपण डायरेक्ट साईटवर. आता आपण पोचलो आहे साईटवर. आता इथे बघा, आता आपले बांबू खोलायचे काम चालू आहे. आता ही आपली साईट आहे, इथे आपण कंप्लीट झालेली आहे. आता याचं बांबू खोलायचं काम चालू आहे. बांबू खोलता जे काही टचअप बाकी असतील ते सगळे पेंटचे टचअप घेतले जातात. त्यानंतर आता बांबू पुरे खोलले जातील. अशा प्रकारे आता ही आपली जवळपास 50 लाखची साईट होती. आता पूर्ण काम झालं आहे ते. आता आपण इथून जाणार आहे. आता दुसऱ्या आपलं एक काम चालू आहे, जे आपलं कांदिवली वेस्टच्या साईडचं. तिकडे आपण जाणार आहे, जिथे आपण PCC पेविंग ब्लॉकचं काम चालू आहे. तिथे आता आपण जाणार आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो बघा, असे पेंटचे टचअप केले जाते. चला तर मग आता आपण भेटूया कांदिवलीच्या दुसऱ्या साईडवर, जी आपली ॲकॉर्ड साईड आहे, जी आपली पेंटिंगवर कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पोचलो आहे आपल्या ॲकॉर्डच्या साईडवर, जिथे तुम्हाला पेविंग ब्लॉकचं आपलं काम झालं आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल. तर तिथे आता आपलं पेविंगचं काम चालू आहे. तिथे आता बघा, प्रॉपर आता असे आपलं लेवल घेऊन व्यवस्थित असं पेवर ब्लॉक त्याच्यावर बसवणार आहेत. आणि आपण कालची PCC केलेलं तर ते आहे. त्याच्यावर मस्तपैकी पाणी मारून घेतलं. आता पाणी आपण यासाठीच मारतो, कारण ते PCCमध्ये सिमेंटचे कंटेंट जास्त असल्या कारणाने ते पाणी मारलं नाही तर त्याला क्रॅक्स येऊ शकतात. यासाठी आपण त्याच्यावर पाणी मारून घेतो. ते क्युरिंग जर प्रॉपर भेटली तर त्याला किती क्रॅक डेव्हलप होणार नाही. आता हे बघा, हे आपलं दुसरं आता आपलं चेंबरचं जे काल आपण बघितलेलं, तर आज आपलं चेंबरचं जे सगळं पाईप लावून सगळे झालेले आहे लेवल लाईन. त्याच्यावरती पूर्ण आता आपण माती टाकून रबर सोलिंग करणार. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर 4 इंच PCC करणार, तर जेणेकरून ते काम आपलं प्रॉपर होणार आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे माती टाकून घेत आहे. माती पूर्ण एक लेवलमध्ये टाकणार, त्याच्यावरती मग रबर सोलिंग करून घेणार. चला तर मग आता मग पुढे आपण बघणार आहे, आपण जे आता पेवर ब्लॉकचं आपण जिथे काम चालू आहे ना, तिथे आता कशी लेवल काढली जाते. लेवल पाईपने कसं लेवल पकडून प्रॉपर स्लोपिंग देऊन ते काम होतं, ते बघूया आपण आता पुढे. हे बघा, आता लेवल पाईपने बघा कशी लेवल काढली जाते. हे 2 फुटांवर मार्किंग केलेली आहे, तर ते पूर्ण मॅच केली जाते. अशा प्रकारे काम पुरं हे डिफिकल्ट आहे व तसं पुरं प्रॉपर हे सगळं लाईन लेवल बघून हे सगळं काम केलं जातं. अशा प्रकारे तर लेवल मार्किंग करून त्या हिशोबाने ग्रीक पावडर टाकून आणि त्या पुढचं आपली प्रोसिजर आहे ती पेवर ब्लॉक लावायला ते लोक घेणार आहेत. आता आपली अजून एक साईड दहिसरला IC कॉलनीमध्ये चालू झाली आहे. तिथे आता आपण चाललो आहे. ती पण आपली साईड एक 5 विंग आहेत. इंटरनल स्टेअरकेस आणि इंटरनल फ्लाईटमध्ये कॉलम बीम सिलिंगची कामं आहे. डॅमेजेस कॉलमची कामं आहे. तिथे आता आपण चाललेलो आहे. आता आपण पोचलो आहे सोसायटीच्या बाहेर. आता ही आपली साईट आहे. 4 माळ्याच्या 5 विंग आहेत. तिथे पूर्ण आपलं इंटरनल स्टेअरकेस आणि इंटरनल फ्लॅट्स अशी कामं आपली चालू आहे. हे सगळं आपण डेब्री इथे आणून ठेवतो. आणि हे आपलं लेबर हाऊससाठी आहे. लेबर लोक राहण्यासाठी एक झोपडं आहे, तिथे ते लोक स्टे करतात. आता इथून आपण बिल्डिंगच्या बॅक साईडला पोचलो आहे. इथून आपले स्टेअरकेसचे आपले सगळं ब्रेकिंग करून झाले आहे 5 विंगचं. आता इथे स्ट्रक्चर रिपेअर आपण चालू आहे. तुम्ही बघू शकता. आता ही आहे एक ई विंग. इथे पण आपलं स्टेअरकेसचं आता आपलं स्ट्रक्चर रिपेअर झालं आहे. सिव्हिल वर्क आपलं इकडे बाकी आहे.
ते पण आता सुरू आहे. आता इंटरनल फ्लॅटमध्ये थोडं जास्त काम असल्याकारणाने थोडं स्टेअरकेसचं काम थोडं होल्ड ठेवलं आहे. तर सायमल्टेनियसली दोन्ही कामं चालू असतात. आता क्युरिंग पिरियड चालू आहे. साईड खूप छान आहेत, मस्त साईड आहे आणि काम पण खूप मस्त आहे. सरळ सरळ एलिव्हेशन आहे, असं काही बॉक्स वगैरेचं काय असं एलिव्हेशन नाही. जास्त करून तिथे लिकेज वगैरे जसे प्रॉब्लेम होतं. सेकंड फेजमध्ये त्यांना एक्स्ट्रा होतं. बघा ही दुसरी विंग आहे. इथे पण आता आपलं स्ट्रक्चर रिपेअर झालेलं आहे. सिव्हिल वर्क बाकी आहे. सिव्हिल वर्क म्हणजे प्लास्टर वगैरे असतं ते सिव्हिल वर्क. स्ट्रक्चर म्हणजे जे स्टील एक्सपोज झाल्यानंतर आपण जे ट्रीटमेंट करतो ते स्ट्रक्चरल रिपेअर. हे बघा ही आता आपली ए विंग आहे. याचं पण पूर्ण स्ट्रक्चर रिपेअर झालेलं आहे. आता आपलं इथे पण सिव्हिल वर्क आपलं पेंडिंग आहे. हे आता आतमध्ये बघा इनसाईड फ्लॅटमध्ये आपलं हे चालू आहे काम. हे बघा इनसाईड फ्लॅटमध्ये आपलं सिलिंगचं प्लास्टर चालू आहे. सिलिंग बीम आणि कॉलम हे डॅमेज होतं म्हणून इथे आपलं आता छीटा वीटा सब साफ करके लो बाद में. सो आता आपण चालू आहे दहिसरच्या आपल्या साईडवर. इथे आपले तुम्हाला दाखवले लास्ट व्हिडिओ बनवली त्या साईडवर आता आपण जात आहे. आता आपलं पोचलं आहे. आता माहिती असेल तुम्हाला की जे आपण बारदान लावून पूर्ण जे डॅमेजेस प्लास्टर आपण मार्किंग केलेलं ते सगळं आता हे काय दिसत नाही का तुम्हाला. आता इकडच्या विंडो एसीवर फक्त जेणेकरून बारदान खोलून झाल्यानंतर आता ते सगळं पकडायचं आहे. तिथे इथे तिकडे आपण आता स्ट्रक्चर रिपेअर करून घेणार आहेत. त्यासाठी पूर्ण आता पॅनल चेक होतं कारण बारदान असल्या कारण आपल्याला काही दिसत नव्हतं. जे पण काही आता पूर्णपणे एक्सपोज झालं आहे. आता हे बघा तुम्हाला दिसत असेल कॉलम बीम्स स्टँडर्ड नाही होत असतं. त्याचा जेवढं हाय आहे कुठे कुठे विंडो मोठी छोटी असणार ते सगळं बघायला पाहिजे कसं होतं ते. आता हे असं आपलं पूर्ण एक्सपोज झालं त्याच्यावर आपण स्ट्रक्चर रिपेअर करणार आहोत. बघा किती डॅमेज आहे. खूप काम आहे इकडे. जवळजवळ एक 25,000 प्लास्टर आहे. 3 विंग आहेत. 25,000 प्लास्टर आहे. बघा असं पुढं प्लास्टर पुढं निघालं आहे. मेजर काम आहे पण जवळजवळ 80 लाखाचं. 25,000 नाही आहे 25,000 स्क्वेअर फीटचं काम आहे. आता आपलं विंडो कवरिंगचं आता काम चालू झालं आहे. आता इथे पुढे ब्रेकिंग करायचं आहे. त्यासाठी आपण मस्त पूर्ण विंडो डॅब्रिज आतमध्ये न जाण्यासाठी आपण पूर्ण फ्लाय प्रोटेक्शन करून विंडो कवर करून घेणार आहेत. जेणेकरून ब्रेकिंग करताना जे आतमध्ये काही इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण काम करून घेत आहोत. कारण ते पट्टे वगैरे जास्त डॅमेज असल्याकारणाने नुकसान होऊ नये यासाठी आपण करतो. चला तर मग आजचा आपलं एवढंच आहे. आता संध्याकाळी आपली 8 वाजता मीटिंग आहे इकडे. ही मीटिंग अटेंड केल्यानंतर आपण आपल्या घरी जाणार आहेत. तर भेटूया. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.